विश्व आदिवासी दिनानिमित्त गुणवंताचा गौरव, आदिवासी क्रांती नागरी सहकारी पतसंस्थेचा कार्यक्रम उत्साहात संपन्न। जिल्हास्तरीय आदिवासी गुणवंत विद्यार्थी, नवनिर्वाचित कर्मचारी व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यांचा सत्कार। बघूया बातमी सविस्तर। विश्व आदिवासी दिनानिमित्त आदिवासी क्रांती नागरी सहकारी पतसंस्था अमरावती यांच्या वतीने जिल्हास्तरीय आदिवासी गुणवंत विद्यार्थी, नवनिर्वाचित कर्मचारी तसेच ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यांचा सत्कार मेळावा व वार्षिक आमसभा 2026 उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली। जागतिक आदिवासी दिनाचं औचित्य साधून आज जय गुरुदेव सेवा मंडळात आदिवासी क्रांती नागरी सहकारी पतसंस्था यांची वार्षिक आमसभा सोबतच आदिवासी युवा क्रांती दल, आदिवासी क्रांती महिला मुक्ती संस्था व आदिवासी क्रांती नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने होऊ घातलेल्या जिल्हास्तरीय विद्यार्थी गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा सोबतच नवनिर्वाचित कर्मचाऱ्यांचा सत्कार तसेच शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांचा या ठिकाणी सत्कार, समाजातील जे वरिष्ठ कार्यकर्ते आहेत, समाजसेवी आहेत, यांचा या ठिकाणी सत्काराचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। मी आदिवासी युवा क्रांती दलाच्या वतीने या ठिकाणी उपस्थित माझ्या सर्व समाज बांधवांचं आदिवासी क्रांती दलाच्या वतीने या ठिकाणी स्वागत करतो। स्वागतम स्वागतम सुस्वागतम। या कार्यक्रमामध्ये आदिवासी समाजातील शैक्षणिक, सामाजिक व प्रशासकीय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुणवंतांचा गौरव करण्यात आला। विद्यार्थ्यांच्या यशाचे कौतुक करताना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या। तसेच विविध क्षेत्रात नव्याने नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांचा आणि समाजासाठी योगदान देणाऱ्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यांचाही सन्मान करण्यात आला। पांडुरंगाची सलामी, राहणार पडसाळा। आता जो आदिवासी क्रांती दलपतीचा माझा तो सत्कार झालेला आहे आणि हे सत्कार इतकं महत्वाचं आहे की आजपर्यंत जे आमच्या मुलांना जे कार्य केलं आहे त्याचा हा सत्कार आहे, त्याचा फळ मला मिळाला। हे सत्कार असल्यामुळेच ते झालं, हे अति आनंदाची गोष्ट आहे सत्कार होणं आणि हे करणं। आदिवासी क्रांती दलाची एक प्रकारची प्रगती आहे असं मी मानतो। आपल्याला याच्यातून जे काही मिळालं आहे या संस्थेमार्फत हेच सगळ्यात महत्वाचे, म्हणून मी त्या आदिवासी क्रांती दलाचा आणि हे आमच्या जे सत्कारांनी आदर करू एवढंच मला हे म्हणायचं आहे। या परिस्थितीमध्ये आलो, ही माझी परिस्थिती सांगण्यासारखं इतकी कठीण आहे की सांगू शकत नाही। मी तसा सुखी होतो, पण माझे वडील वारल्यानंतर आमची परिस्थिती खराब झाली। आदिवासी समाजातील शिक्षण, रोजगार, सामाजिक प्रगती आणि आर्थिक स्वावलंबनाला चालना देण्यासाठी अशा उपक्रमाचे महत्त्व यावेळी अधोरेखित करण्यात आले। कार्यक्रमास आदिवासी समाजातील नागरिक, विद्यार्थी, पालक, सामाजिक कार्यकर्ते तसेच संस्थेचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल आयोजकांचे उपस्थितांकडून कौतुक करण्यात आले। आज आदिवासी युवा क्रांती दल अमरावतीतर्फे आदिवासी गुणवंत विद्यार्थी आणि विद्यार्थिनींचा सत्कार होता। या निमित्त आम्हाला आमंत्रित करण्यात आले होते। तर जे काही या अमरावती विभागातील जे गुणवंत विद्यार्थी आहेत त्यांचा सत्कार करताना आम्हाला अत्यानंद झाला, कारण मी एक गडचिरोली जिल्ह्यातून येथपर्यंत आलेलो आहो। तर या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणे, योग्य दिशा दाखवणे आणि शैक्षणिक एक त्यांना समोरचं भवितव्य घडविण्यासाठी जे काही समाजातील आणि आमच्यासारखे जे शिक्षण घेऊन वेगवेगळ्या पदावर आले आहेत त्यांना मार्गदर्शन करणे, योग्य दिशा देणे आणि त्यांना घडवणे हे आमचे कर्तव्य आहे। या कार्यक्रमानिमित्त मी आल्यामुळे मला अत्यंत आनंद होत आहे। ITची क्रांती होत आहे, औद्योगिक क्रांती होत आहे, सर्व गोष्टीत क्रांती होत आहे। जो एक आदिवासी समाज आहे हा महाराष्ट्रात असो की कोणत्याही राज्यात असो
दऱ्याखोऱ्यामध्ये नेहमी वसलेला आहे आणि वापरत असतो. तर यांना मुख्य प्रवाहात आणण्याकरिता ज्या काही गव्हर्नमेंटच्या वेगवेगळ्या उपाययोजना आहेत, योजना आहेत, त्या तर आहेच, परंतु ज्या समाजातून जे उच्च शिक्षित आहेत किंवा सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांनी सुद्धा भरकस प्रयत्न करणे जरुरी आहे, जेणेकरून या समाजाचा एक आर्थिक, सामाजिक आणि सगळ्या दृष्टीने एक शैक्षणिक दृष्ट्या विकास होईल. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान नामदेवराव मरसकोल्हे यांनी भूषवले. स्वागताध्यक्ष पंकज दहोराटे, प्रमुख अतिथी म्हणून माननीय श्री संदीप गोलाईस हे उपस्थित होते. याशिवाय मार्गदर्शक प्राध्यापक संजीव कुमार सलामे, रीता उईके पोलीस निरीक्षक वलगाव, कोटनाके साहेब पोलीस निरीक्षक नागपुरी गेट हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली. यावेळी आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांनी शिक्षण, क्रीडा, प्रशासन व सामाजिक क्षेत्रात मिळवलेल्या यशाचे कौतुक करण्यात आले. मला विद्यार्थ्यांच्या पालकांना आग्रह करत आहे की त्यांनी सुद्धा व्यासपीठावर यावे. यानंतर भावे शशिकांत सलामी. आजचा कार्यक्रम आयोजन म्हणजे हा त्या अर्थानं तो समाज आजच्या परिस्थितीमध्ये सर्वात मागासलेला समाजाचा विचार केला तो आमचा आदिवासी समाज. कारण की आमच्या आदिवासी समाजाची जी शैक्षणिक जी मानसिकता आहे इतर समाजाच्या तुलनेनं त्यांच्यासमोर आम्ही कुठल्याच स्पर्धेमध्ये येतो. कारण त्यांना असं आहे आमचा समाज हा खऱ्या अर्थानं दऱ्याखोऱ्यात आणि डोंगर भागात राहतो आणि ग्रामीण भागात आणि मोलमजुरी करून असणार आमचा समाज. आमच्या सन 2010 मध्ये असं लक्षात आलेलं आहे तर आमचा जो झोपडपट्टीमध्ये राहणारा समाज म्हणा किंवा दऱ्याखोऱ्यात राहणारा समाज म्हणा किंवा हा नाहीतर सध्या भागात आणि इकडे वरुड मोर्ची वगैरे हा अलबर्ट जो परिसर ह्या भागात आमचा समाज जो आहे शिक्षण क्षेत्रामध्ये मागं होता आणि प्रत्येकाची सामाजिक भावना असते समाजातला तो तळागाळातला माणूस बाहेर आला पाहिजे. तळागाळातला माणूस बाहेर आणण्यासाठी त्या परिवाराला पुढे आणण्यासाठी एक माध्यमांच्या वर हे वाटलं तर 10वी आणि 12वीचा विद्यार्थ्यांचा सत्कार. कारण 10वी आणि 12वीचा विद्यार्थ्यांचा सत्कार असा आहे तर त्यावेळेस विद्यार्थी विशिष्ट असतं गुणवंत विद्यार्थी म्हणजे हा मेरिट आलेला विद्यार्थी. पण आमची संकल्पना विधित जरी असली पण आमच्या इथं आम्ही तो 10वी मध्ये 50% 60% जरी विद्यार्थी पास झालेला असला त्याही लोकांचा आम्ही सत्कार घेतो. समाजाने दिलेला प्रतिसाद आहे. मला खूप छान वाटत आहे. मी MSCET दिली होती. मला PCM मध्ये 97 पडलेले आहेत आणि मला PCB मध्ये 87% पडलेले. या ठिकाणी तर्फे माझे सत्कार झालेला आहे. पंजाबच्या SI मॅडम त्यांच्यातर्फे माझे सत्कार झालेला आहे आणि त्यांनी मला दत्तक सुद्धा घेतलेला आहे. कारण मी ग्रामीण भागातील आणि आमच्याकडे शिक्षणाला पर्याय नाही, आम्हाला बाहेर जावं लागतं. त्यामुळे शिक्षणामध्ये खूपच अडचणी येतात. माझे आईकडे शेतमजूर आहेत, आमच्या घरी शेती आहे सुद्धा शेतमजुरी करून शिक्षण या सगळ्या मला लहानपणीपासून रामेश्वरी मध्ये जी संस्था बघायला कार्यक्रम घेतात. त्यामुळे मी लहानपणीपासून या प्रोग्राम विषयी एक सहभागी असते. मला याच प्रोग्राम जेवढे आपले गेस्ट असतात वगैरे त्यांच्यामुळे मला नॉलेज मिळतं. आज जे काही मी आज फार्मसी मला आज आपण बघतोच की आदिवासी असं आहे की गायडन्स वगैरे कमी पडते. आज या समाज प्रोग्राम आहे त्याच्यात गायडन्स